म्हणणं आहे की सर्वांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात लढणं आवश्यक आहे इथून पुढे. त्यांच्याच अस्तित्वावर ज्यावेळेस प्रश्न उभा राहिला आता त्यावेळेस त्यांना इतरांच्या आधारांची गरज वाटू लागली. असे प्रयत्न यापूर्वी झाले, ते काय यशस्वी झाले नाही. हे मान्य संजय राऊतनं उद्धव ठाकरेंना विचारावं, ते सांगतील. दोन्ही भावांनी एकत्र यावं, पुन्हा एकदा कालपासून चर्चा सुरू झालेली आहे. कसं आहे की राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र यायचं असेल तर त्यांना कोणी रोखू शकणार नाही. जर एकत्र येणार नसतील तर कोणी सांगून ते येतील असं नाही. राजसाहेबाचा स्वभाव खूप मोकळा आहे. ते काही स्वार्थ ठेवून एका दिवशी मैत्री करतात नाही, पण मैत्री मैत्रीसारखी असली पाहिजे. ओठात एक पोटात एक आणि विचार तिसरा, हे आम्हाला नाही राहणार. याच्या अगोदर कधी चर्चा होत नव्हती, आता संजय राऊत म्हणतायत की आता सोबत. मला वाटतं 2014ला चर्चा झाली, ती एकत्र निवडणूक लढवायचं ठरलं. आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले. पुढे काय झालं ते त्यांच्याकडून काही प्रतिसाद नव्हता. आम्हाला उलटं अंधारात ठेवलं त्यांनी. असे अनुभव आलेत ना. आम्ही जी आजार असताना उपचारासाठी परदेशात होते, आमचे नगरसेवक पडले ना. सख्खा चुलत भाऊच होता ना. आम्ही कसा विश्वास ठेवा? आम्ही तर आमच्या हातून असं कधी कृत्य झालं नाही ना. आम्ही आदित्य ठाकरेला पहिल्यांदा पाठिंबाच दिला होता ना.